हॅलो गाइस, स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉग मध्ये। माझा बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येतोय, तो ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा। मी आता चाललोय कनेरी केव्सला। लावूया ना? येतेस? दिवा बघायला बाय करते। बाय बाय नाही, बाय 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 टाटा बाय बाय। मला ऑलरेडी लेट झालाय, 11:20 ट्रेन होती, मानसी स्टेशनला थांबली आहे, तर मला गेल्यावरती शिव्या घालणार। फिरायची लय मोठी इच्छा होती याला, पण काल नंतर तिला जमत नव्हतं। मला जमणार नाही, उद्या काय ते सांगतो, बघूया एंड टायमाला। तर आता बरोबर तयार झाली। आता आम्ही आलोय कोपरला। ट्रेनला यायला भरपूर टाइम आहे आणि शेवटी मी लवकरच पोहोचलो। पावसामध्ये फिरण्याची मजा ही वेगळीच, पण घरून शिव्या पडत होत्या। एकच ट्रेन आहे 11:30ची, त्या ट्रेनला एवढी गर्दी आहे आणि आम्हाला बसायला भेटेल की नाही माहिती नाही। छोट्या पोरांचा डब्बा असता तर हिला बसवलं असतं मी तिकडे, पण मला भेटणार नाही। ट्रेनची वाट बघतोय, 12:44 झाले पण अजून काय ट्रेन नाही आली। हीच बोलली कोपरला जाऊ म्हणून, आता ही बोलते तिकडून ट्रेन पकडली असते। माझा काय संबंध? तुम्ही यावं लागतं, नाही तर मी तिकडून गेलो असतो। बघू शकता हाईटचा डिफरन्स एवढा आहे। तिला लेडीज डब्यामध्ये बसवायची पण गरज नाही, छोट्या पोरांमध्ये सोडलं तर तिला कोणतरी घेईल बसायला। आम्ही आता पोहोचलोय संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये फायनली। इथूनच आतमध्ये कनेरी केव्स आहे असं मी ऐकलंय आणि बोलतायत, तेच आता बघू। आता आम्ही पोहोचलो इकडे। हे बघा, ही गायडन्स करते, हिला काय स्वतःला काय माहिती नाही। रस्ता दाखवत आणलेलं। ईस्टला घेऊन गेली, जायचं होतं, सॉरी वेस्टला घेऊन गेली, ईस्टला जायचं होतं। आणि हिने पेरू घेतलाय खायला, जो आम्हाला 40 रुपयाला पडलाय। आमच्या काळजावरती दगड आलाय। पेरू घेतला पण आम्ही। आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार, काही खाणार नाही, उपाशी पोटी घरी जायला लागेल। 40 रुपयाचा पेरू घेतला म्हणजे, हो ना? आता काय भेटणार नाही, गपचूप घरी, संध्याकाळी काय नाही। मी 20-20 रुपये डिवाइड केले, ती 20 रुपये देणार, मी 20 रुपये देणार। लेणीचा मॅप, कसं जायचं, कुठे जायचं ते काय आम्ही बघणार नाही, हेच फक्त तुम्हाला दाखवतोय। आम्ही आमच्या हिशोबानेच फिरणार। हां, हे बघा, मानसीची मैत्रीण भेटली आहे। बघते बघा कशी एकदम। त्याला घ्यायचा मोबाईल आणि लावायचा धंद्याला। बघा, सांभाळून मोबाईल घ्यायचा आणि आमचा ब्लॉग बनवायचा। प्राचीन कालीन लेण्या अतिशय सुंदर अशा। आता असं वाटलंय की येऊन फायदा झालाय आमचा, खरंच खूप छान आहेत।
आम्ही घाबरून घाबरून व्हिडिओ काढतोय कारण आमच्या मागे बघा माकड आहे, त्यांचीच भीती आहे. आमचा ब्लॉग बनवायच्या आधी ते आमचा ब्लॉग बनवतील म्हणून माणसी पण भरपूर घाबरली आहे. बघा आमच्या मागे लेण्या आहेत, आता तिथंच आतमध्ये आम्ही जातोय. प्राचीनकालीन लेण्या आम्हाला बघण्याचं सामर्थ्य लाभलं तेच महत्त्वाचं. गौतम बुद्ध चले यार चल होय. काय हे आम्हाला माहिती नाही, पण जे बांधकाम केलं आहे ना ते अतिशय सुंदर आहे. इथून व्ह्यू बघा तुम्हाला कसा वाटतोय. हे अजून वरती आहे. तिकडे पण चढले आहेत लोक. फिरण्यासारखं भरपूर आहे पण तेवढं डेंजर आहे, त्यामुळे सांभाळून हे करायला लागेल. वरती आम्ही भरपूर वरती चाललोय. आम्ही डोंगर चढतोय बघा वरून. ये इकडे ये, वरून तुम्हाला आम्ही लोकेशन दाखवतो. पाणी उकले भरपूर. हिला 2 पायऱ्या चढल्याने आणि दम लागायला लागला. तुम्ही मागून बघू शकता केवढं उंच आहे. आताच आम्ही मरता वाचलोय. मेन म्हणजे चढताना आम्हाला माकडाने मारलं म्हणजे बॅग खेचत होता. आणि मेन म्हणजे पायऱ्या होत्या आजूबाजूला, सगळं हेच होतं. गेलो असतो डायरेक्ट खाली, पण मला माहिती होतं त्यामुळे मी पाय घट्ट लावलेले. आणि हे बघा अजून पण माणसी घाबरते. तो बघा माकड गेला आता. त्या बिचारीची माझाची बॉटल पण घेऊन गेली. ती माझाची बॉटल वाचत होती. तिला बोललो पहिले पायाला व्यवस्थित, नाही तर पडशील. एकदम डेंजर आहे, डेंजर आहेच भरपूर. त्यामुळे तुम्ही येत असाल ना तर पाय वगैरे लावून या इकडे. पाऊस नाही त्यामुळे एवढं हे नाही आहे, पण भरपूर छान आहे. छान आहे ना ग, भरपूर छान आहे. आम्हाला तर येऊन पैसा वसूल झाला आहे. तिथे याची तिकीट आमची किती होती दोघांची? 190 रुपये होती. आणि इथून आतमध्ये लेण्यामध्ये यायला 25-25 रुपये घेतले. ते आम्ही ऑनलाईनच काढली, त्यामुळे आम्हाला 20 रुपयाला तिकीट पडली. माणसं इकडे तिकडे बघते, ती घाबरली आहे. ती अजूनही माकडच बघते. माकड आले तर उठायला. मला मारलं कारण माझ्या हातात तिची बॅग होती बघा, त्यामुळे त्याने मला मारलं. ही घाबरली. परत आले, याची गँगच फिरते बघा. गँगच फिरते. तो बघतोय बघा कसा. हिच्या कपाळात गेलाय. थोडं काय झालं तरी ही घाबरते, म्हणजे बघा. आणि ह्या बघा कशा चालल्यात. अशाच जर माकड वरती आले तर घाबरून घसरून पडू शकतात. त्यामुळे तुम्ही आला तर इकडं पाय सावकाश लावा, एवढं सांगेन मी तुम्हाला, तुमच्या काळजीसाठीच. आम्ही पडता वाचलोय. पडणार नव्हतो, पण पाय घसरला असत आम्ही पडू शकलो असतो ना ग आपण. आणि पाऊस नाही त्यामुळे आमचं नशीब चांगलं आहे. धोका पण तिकडे पण आहे. काय आहे एवढं?
लेण्याच आहेत तिथे पण. आपण तिथूनच आलो ना. मस्त पाऊस भरलाय, आता पाऊस पडतोय आणि आम्ही आता भिजणार आहोत. ही मोबाईलला एवढी घाबरते ना, मी आता कवर काढलंय त्यामुळे तिथे एकदम नाकीनऊ झाले. पाऊस भरपूर पडतोय, हे बघा सगळे कसे थांबले आणि आम्ही पण थांबलोय, कारण पाऊस काहीतरीच आहे. थोडा थोडा पाऊस पडतोय, मला भिजायचं आहे म्हणून मी अजून आतमध्ये जाणार. बघा छोटा धबधबा मिनी, पाय लावून ये. हे बघा आम्ही इथं आलो नव्हतो, इथूनच वरती खाली जात होतो रिटर्न, पण इथं आलेल्याचा फायदा झालाय आम्हाला. परत खूप सुंदर लोकेशन आहे आणि असं वाटतंय आम्हाला जेवढं पुढे जातो तसं काहीतरी बाजूला हिरवळ आहे, पाणीच पाणी, पाऊस पडतोय त्यामध्ये, आणि त्यामध्ये ही नाटक करत होती आम्हाला घरी जायचं आहे रिटर्न. बस झालं, पावसाचा तिला वैताग आला. अशा लोकेशनमध्ये आपण एवढं लांब आलो आहे तर फिरणं स्वाभाविकच आहे. हिला ह्याच्या पुढे जायचं नव्हतं, ही बोलत होती आता रिटर्न घरी जाऊया. आणि मी आता माझा सेल्फी स्टिक ग्रुप परत मी आतमध्ये टाकला आहे. आता माझ्या हातानेच मी ह्याला पोहायचे पण जात नाहीये, तो भिजायचं आहे मला. तिथे जाऊन बसलाय, 5 मिनिटं झाली बसलाय, पण जात तर काय नाहीये. मला आता कंटाळा आलाय, काय निघायचं नाव घेत नाहीये. घाबरत उतरते. हळूहळू. काय झालं, जात होतास ना? फायनली गेलाय हा. मजा नाही. झालं. ह्याला आधीच सर्दी झाली आहे आणि आता अजून होईल. वाटलं नाही, जास्त पाणी आमच्या ओळामध्ये असतं. झालं भिजून की अजून आहे? असं वाटत होतं की कोणतरी मोठा माणूस आतमध्ये छोट्याशा पाण्यामध्ये खेळतो. पाण्यात जाऊन मजा घेण्यासाठी छोटे छोटे स्पॉट आहेत, एवढे काही मोठे स्पॉट नाही आहेत, पण ते पण चांगले आहेत. आता आम्ही चाललोय घरी रिटर्न. इथं आता माकडं दिसत नाही, त्यामुळे आता आपण बिंदास हे करू शकतो. हिच्यामुळे लेट झाला, हिच्यामुळे आता ही एक नंबरची नाटकं करते. पहिले सांगितलं लेट जाऊया आणि आता बोलते लवकर उठायचं होतं. अजून फिरण्यासारखं आम्हाला भरपूर होतं, पण आता ह्याच्यामुळे आम्हाला फिरायला भेटत नाही, त्यामुळे आता काय बोलू शकत नाही आपण.
काय काढ म्हणजे मी तुला मागे धक्का देतो, म्हणजे मला टेन्शनच नाही कसलं. आता हिला फोटो काढायचा आहे. आता तिला लेट होत नाही, घरी जायला तिला भरपूर लेट होतो. आम्ही आता आलोय फायनली. आम्ही आता डोंबिवली स्टेशनला पोहोचलोय. शेवपुरी खातोय. मी पैसे मोजते वाटतं जायचे. तिला सुट्टे पैसे देण्याच्या नादात 100 रुपयाची शेवपुरी खायला लागली. ती मी कधी आयुष्यात खाल्ले नाही. असते बघा काळींब बिळिंब घालून दिली. ते मोजून 4-5 कण असतील, पण 100 रुपये घेतले. तोंड बघा असते कसे. फायनली मी आलोय घरी, भिजलोय पूर्ण. आणि हे बघा आमच्या इकडे घरी किटकिट चालू आहे माझी, कारण मी पूर्ण भिजलोय त्यामुळे. तर माझा ब्लॉग मी आता इथे संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुढे बघायला विसरू नका. बाय बाय कर बाबू, बाय बाय कर, बाय बाय कर.